सो मित्रांनो, आता आम्ही निघत आहोत अक्कलकोटसाठी. सगळे रेडी झालेत. दिनेश पण रेडी झाला. आता बघूया, आमचा प्लॅन आहे 2 व्हीलरने जायचा. बघू कसं काय जमतंय. चलो, आमचा पूर्ण प्रवास आम्ही तुम्हाला दाखवतो. कुठे काय खाणार, कुठे जाणार, स्टे करणार, किती वेळ लागणार. तसं तर उद्या गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे आज गर्दी असू शकते. किती वेळ लागतो बघूया. आम्ही निघालो नाश्ता करायला. आता काहीतरी एक क्विक ब्रेकफास्ट करणार. दिनेशला इकडचं सगळं माहिती आहे, त्यामुळे आता दिनेश घेऊन चालला आहे. बघूया आता कुठे नेतो आहे. थोड्याच वेळात आपली गाडी येईल, मग आपण गाडीसाठी थांबायचं थोडं, एक 10-15 मिनटं. म्हणून म्हटलं की नाश्ता करूया. दिनेश बघा किती रिलॅक्स, एकदम आरामात चाललं आहे. मित्रांनो, नाश्ता आलेला आहे. आम्ही सगळ्यांनी इडली वडा ऑर्डर केला आहे. अक्षयने पोहे. आता ऑनेस्ट रिव्ह्यू देणारा व्यक्ती हाच आहे. हा सांगेल आपल्याला कसं आहे. बाबा सांग कसं आहे. एकदा येऊन ट्राय करू शकतो. येस, भाऊने सांगितले मस्ट ट्राय आहे. तुमचा काय रिव्ह्यू आहे? छान आहे, मस्ट ट्राय. ओके, तिघही माणसं एकदम जेन्युइन आहेत, प्रॉपर रिव्ह्यू देणार आहेत. आता मी पण ट्राय करतो आणि नंतर सांगतो. छान आहे. चला, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आता आपला प्रवास खरंमध्ये चालू झालेला आहे. आपण चाललो आहे सोलापूर स्टेशनपासून बाईकने. बाईकची आपण अरेंजमेंट केली होती. आपला मित्र राहतो एक सोलापूरला, आणि आता हायवे आहे. पूर्ण जाणार आहे. रस्ता काय माहिती नाही, गुगल मॅप थ्रू जाणार आहे. पण आता बघूया, ॲडव्हेंचर आहे थोडं पुढे इथेच्या बाईकवर. तर आम्ही निघतो आहे थोडाफार. आपण आता बाईक ड्राईव्ह आपण दाखवू कसं काय आहे ते, मग पुढे कंटिन्यू करू. आपण आता गाडी चालवतो आहे, मागे बसतो आहे, कारण आपल्याला थोडंफार मोठो ब्लॉग पण शूट करायचं आहे. आपल्याकडे ना हेल्मेट आहे ना चीन आहे, त्यामुळे हाताने थोडं शूट करायचं. दिनाबद्दल तू शूट कर, तू चांगलं करशील. इथेच आपला एकदम आरामात गाडी. चल सावकाशा. आम्ही आता ट्रॅव्हल करून टोल नाक्याला आलो आहे. इकडे हा टोल नाका लागतो. मुंबईवरून आलं तरी तुम्हाला हा टोल नाका लागणार. रोड आहे बघा, इकडे चार्जेस वगैरे आहेत. आता हा टोल नाका आपण ॲक्च्युली आता बाईकने ट्रॅव्हल करतो आहे, तर आपल्याला काय कुठल्याही प्रकाराचा टोल नाही भरायचा. पण इकडे सगळे क्यू आहेत, वरती लिहिले आहे फास्टॅग कुठे आहे, नॉर्मल कुठे आहे. छानपैकी एकदम बघा, एकदम भारी. रोडची कंडिशन बघा ना तुम्ही, एकदम भारी आहे. एकदम म्हणजे ज्याला गाडी चालवायला कंटाळा येतो तोही खूप प्रेमाने गाडी चालवतो, कारण कुठेच काय खड्डा नाही, काय नाही, ट्रॅफिक पण नाही एवढं. खूप रिलॅक्स आणि पीसफुल वाटणार तुम्हाला गाडी चालवताना. आणि असे रोज रस्त्यावर छोटे छोटे ढाबे आहेत, इकडे व्हेज नॉनव्हेज. तुम्हाला ट्रॅव्हल करताना एकदम सगळ्या पाहिजे तर सगळ्या आहेत. नक्कीच तुम्ही वेळ काढा कधीतरी, अशा छोट्या मोठ्या ट्रिप करत राहा, खूप भारी वाटेल. आणि या सगळ्या अनप्लॅन्ड असतात. इकडे आपल्याला आपण प्लॅनिंग करून जर काय निघालं तर कधीच ते पूर्ण होत नाही. आमचा एक्सपिरियन्स आहे. आम्ही रँडमली ठरवलं, एक एक करून आम्ही 4 जण झालो, आणि आता आम्ही आलो तर आम्हाला खूप छान वाटतं. असं एकदम आनंद झाला की बाबा फर्स्ट ट्रिप आपली सक्सेसफुल होते. आता बघून एकदम आनंद होतो. तुम्हाला जागोजागी असे साईन दिलेत. आता ब्रिजच्या खालून आपण आलो, अक्कलकोट राईटला आहे. तर आता आपण राईट मारणार तिकडून. ब्रिजच्या खालून राईट मारतोय. अख्ख्या मामा आपल्याला फॉलो करतोय. ब्रिजच्या खाली राईट मारून आपल्याला घ्यायचं आहे आय थिंक यू-टर्न. एक यू-टर्न मारून पुढून आपल्याला रस्ता जायला. आता आपल्याला इकडून एक पुढून यू-टर्न आहे बघा. ब्रिजच्या खालून आपण आलो आणि आपल्यासोबत आहे जाणार आहे. आता ब्रिजच्या इकडून आपल्याला सो मित्रांनो, शेवटी आता आम्ही जवळ पोचलो आहोत स्वामी समर्थांच्या मंदिराजवळ. ब्लॉगमध्ये आहे दिनेश, अक्षय आणि हितेश.
5-6 मिनिटामध्ये आम्ही मठामध्ये पोहोचलो. आणि ज्या गोष्टीची आम्ही प्लॅनिंग एक 4-5 दिवसच केली होती, जास्त नाही, अचानक डायरेक्ट ठरलं होतं आणि ते लवकरच सक्सेसफुल आता होईल. पुढचा व्हिडिओ पहा, कारण पुढे जे आहे स्पेशल आहे ते मठाचा सगळ्यांनी मठाच्या गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवतो. साठी राहण्याची सोय म्हणजे छोटे छोटे असे रूम्स वगैरे आहेत, बजेट फ्रेंडली. इकडे मार्ग दिला बघा, स्वामी समर्थांच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता दाखवला आहे. आपण मॅपमध्ये बरोबर चाललो आहे, पण जर तुमच्याकडे मोबाईल नाही आहे तर इकडची लोक तुम्हाला नक्कीच लोकल हेल्प करतील, सांगतील तुम्हाला कसं जायचं आहे. आणि जागोजागी असे इंडिकेटर किंवा नोटीस बोर्ड आहेत मार्गदर्शन करायला की कसं जायचं आहे, ते तुम्हाला नक्कीच ते गाईड करतील. तो बेस्ट आहे आपला गुगल मॅप. आतापर्यंत तरी गुगल मॅपने धोका दिला नाही आहे, एक्झॅक्ट प्रॉपर जो रूट आहे तोच दाखवला आहे. आणि थोड्याच वेळात एक पुढच्या 2 मिनटामध्ये आम्ही बाईकच्या स्पीडने जे आहे, बाईकने बाय वॉक टाईम लागत असेल, पण बाईकने आता 2 मिनटामध्ये आम्ही इकडून पोचू. डिस्टन्स आहे ओनली 700 मीटर्स, म्हणजे 1 किलोमीटरपेक्षा पण कमी अंतर राहिलं मित्रांनो आपल्याला मठामध्ये पोचायला. एकदम भारी एक्सपिरियन्स. आणि लवकरच बघा इकडे काही तुम्हाला महत्त्वाची सूचना दिल्या त्या आपण फॉलो करा. आणि येस मित्रांनो, मला तर मठ दिसलंय. आता पुढे तुम्ही पण या, तुम्हाला डायरेक्ट मी व्हिडिओमध्ये दाखवतो. कारण खरंच हे बघा छान असं तलाव आहे इकडे, निसर्ग आहे बघा, खूप छान. मित्रांनो फायनली पोचलो आपण अक्कलकोट स्वामी समर्थांच्या महाराजांच्या मंदिरात. आता आपण लवकरच त्यांचं दर्शन घेणार आहोत. आणि इकडे पे एन पार्कची सुविधा आहे बघा, खूप मोठा असा गेट आहे. इकडे आतमध्ये आपण पे एन पार्क करू शकतो. इकडे आपल्याला शोधायचं आहे पार्किंग कुठे आहे. पार्किंग भेटेल. चला शिट्या वाजल्या, चलो चलो पे एन पार्कमध्ये. तेच तुला कसं वाटतंय हो? खूप छान, बरं वाटतं, हलकं वाटतं, हलकं वाटतं वातावरण. वा वा. आणि बाईकने कसं वाटलं येताना? बाईक्सने एकदम वारे वार. कारण आता कॅमेरा फोन माझ्याकडे होता त्यामुळे तुझा व्हिडिओ काढताना आला, सॉरी. चांगला होता ना ट्रॅव्हलिंगचा एक्सपिरियन्स. आपला हा गाईड आहे, आपल्याला इकडे आता सगळं सांगणार. दिनेश काहीतरी माहिती दे. मी नवीन आहे इकडे. ओ माय गॉड, काय आहे इकडे? गाव आहे, हां, माझ्या आईचं गाव आहे हे, वडिलांचं वेगळं गाव आहे उडगी म्हणून, सोलापूर. तू मामाच्या गावी आला नाही का? नेहमीचं आहे, पण मी एक 5 वर्षातून एकदा वगैरे येतो, त्यामुळे मला जास्त काय माहिती नाही. जेवढं काय माहिती आहे तेवढं मी सांगायचा प्रयत्न करतो. व्हेरी गुड. इकडे आतमध्ये पाससुद्धा आहे दर्शनासाठी, पासने पण जाऊ शकतो. पण आता आम्हाला दिनेश, वाव बघा बिना भाऊ. येस, तुमच्यासाठी मैं वॉइस ओवर में डाल देगा. त्यासाठी घ्यायचं आहे. हां घेऊ आम्ही मी देतो ना, माझं काही देतो पैसे नाही. तर तुम्ही द्या मला. किती देऊ? 50 वाला. 100 रुपये 50 हां हां.
पुरुषांची रांग वेगळी आहे बघा. श्री स्वामी समर्थ महाराज दर्शन झाले महाराजांच्या. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आता दर्शन आपलं होईल लवकरच. आतमध्ये मठामध्ये आलो आम्ही, बघूया. फायनली पोचला. इकडे फोटो व्हिडिओ काढायला मनाई जास्त नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये. बोला मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अच्छा, हाँ. हाँ. अच्छा, मग झालं की नाही? तिकीट नाही भेटत आहे म्हणजे तात्कालमध्ये काढ ना. माझं मी तात्कालमध्येच काढलं. एक मिनटं चालू. 11ला रात्री ना अक्षय, 11ची रात्रीची तिकीट सिद्धेश्वर एक्सप्रेसची होईल. 11ची? हां, रात्री 11 तारीख. किती जण आहेत? 2 जण. तात्काळ बघावं लागेल. होईल का? ट्राय कराल तुम्ही त्या दिवशी तिथं बघा. हॅलो, घेतल्यावर येऊन भेट. अरे भाई घ्यायचं होणार. हितेश दादा. सो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आपण प्रसाद घेतलेला आहे आणि इकडे असे खूप सारे स्टॉल्स आहेत. तिकडे स्वामींच्या मूर्ती, प्रसाद आणि बऱ्याच गोष्टी आहेत आणि खूप रिजनेबल रेट आहे. खूप महाग वगैरे असं काही नाही आहे. आम्ही विचारलं तर तुम्ही इकडे तुम्हाला काय शॉपिंग करायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. नक्कीच सांगतो, इकडच्या स्टॉल्समधून काही ना काहीतरी खरेदी करा. बघा बघा बघा, पेढे आहेत, बर्फी आहे, सन्नी पेढे उत्तम दर्जाचे आहे. आणि आता आमची चप्पल आम्ही काढली होती बाहेर, चप्पल घ्यायला चाललो आहे. लहान मुलांचे खेळणं वगैरे पण आहे घुंगरू, पेढे. सो आता अन्नक्षेत्रामध्ये जायचं आहे असं प्लॅन आहे दिनेशचा. बघूया पटकन. हो जाऊया, बघूया किती वेळ लागतो तुम्हाला सांगतो. ते पण दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. मनाप्रमाणे पाया पडायला भेटलं. इकडे क्षणभर आम्ही थांबलो, 5-10 मिनटं प्रार्थना केली स्वामींना. सगळ्यांना सुखी ठेवा, तुम्हा सगळ्यांना सुखी ठेवू दे अशी प्रार्थना केलेली आहे. अन्नछत्रासाठी लाईन आहे, खूप मोठी लाईन असते. खूप वेळ लागेल, तास, 1.5 तास, 2 तासही जाऊ शकतात. पण एक प्रसाद म्हणून आपल्याला आता जेवण खायचंच आहे. प्रसाद असतो, भंडारा असतो एक प्रकाराचा, त्याचा आस्वाद घेऊन आपल्याला जायचंच आहे. आता लाईन बघा केवढी मोठी आहे. अन्नछत्रामध्ये आलेलो आहे. प्लेट भेटल्या. आता ही लाईन आहे बघा. आतमध्ये जेवायची सोय आहे. प्रसादीचा लाभ घ्यायचा आता आपल्याला. फायनलला तुम्हाला दाखवतो शेवटी. दिनेशने पण घेतलं, गीताने पण घेतलं आहे बघा.
प्रसाद आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट हे दर दिवशी 10 ते 15,000 भाविकांना मोफत जेवणाची अर्थात महाप्रसादाची सोय करतं. अतिशय खूप चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं सगळं हे जेवण असतं आणि 100% हे पूर्णपणे फ्री असतं. सकाळी आणि रात्री असे 2 वेळेला इकडे जेवणाची सोय असते. मी तुम्हाला प्रत्येकाला हेच सजेस्ट करेन की जर तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्कीच महाप्रसादाचा लाभ घ्या. खूप चांगला अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. आपलं दर्शन स्वामींचं खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. हितेश भावा ब्लॉगमध्ये ये. कसं वाटलं तुला? खूप छान, मन मोकळं वाटलं. हां, हलकं वाटलं. हां, खूप छान झालं. खूप चांगला अनुभव होता. पहिल्यांदाच आलो पण मनासारखं झालं. मनासारखं दर्शन भेटलं. प्रसाद खाल्लं, प्रसाद घेतला आम्ही आणि खरंच अनुभव चांगला होता. गर्दी खूप होती थोडीफार, त्यामुळे घाई गडबड झाली. पण 10 मिनटं निवांत आतमध्ये बसून आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही स्वामींना बोललो आणि खरंच स्वामी पाठीशी आहेत. ते इकडे येऊन आणि नेहमीच जाणवत असतं. खूप बरं वाटलं. छान. दिनेश, तुमचा अनुभव कसा होता? मी भरपूर वेळा आलो इथे, पण मला महाप्रसादाचा लाभ कधी मिळाला नव्हता. आज पहिल्यांदा मॉर्निंगला आल्यानंतर खूप गर्दी बघून इच्छा नव्हती की परत जावं, पण स्वामींचे दर्शन घेऊन रिटर्न आल्यानंतर पूर्ण ती गाडी तिकडे आहे ना? गर्दी नव्हती तिथे. स्वामींच्या मठाच्या जवळच एक मंदिर आहे छानसं. आई तुळजाभवानीचं मंदिर आहे. नक्कीच इकडे सुद्धा व्हिजिट करा. तुम्ही जेव्हा याल तेव्हा या मंदिरात सुद्धा या. तर आम्ही चाललो आहे तिकडे. जय माता दी. मित्रांनो, आता काही एकदम स्पेशल गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मठामध्ये आल्यानंतरला थोडा वेळ तुम्हाला तिकडे रेस्ट करायचा असेल, काही आराम करायचा असेल बसून निवांत, तर तिकडे आहे बघा. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, श्री तुळजाभवानी माता मंदिर, सोलापूर. मंदिर आहे इकडे. पुढे स्वामींचं मठ आहे, मंदिर आहे आणि इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी छान असं सुंदर गार्डन आहे. ॲक्च्युली आत मला वाटतं दुपार असल्यामुळे बंद आहे ते. आतमध्ये बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटीच्या गोष्टी आहेत. घोडे आहेत, हत्ती आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. खूप छान असं गार्डन आहे. पार्क गार्डन आहे. इकडे लहान मुलांची ॲक्टिव्हिटी बऱ्याच होऊ शकतात. आणि इकडे आपलं छान असं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. मठाच्या बाहेर अशी सुंदर अशी स्वामींची मोठी प्रतिमा आहे आणि त्याचसोबत आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती आहे. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. सो आता आम्ही आलो आहोत स्वामींचं समाधी मठ. इकडे आहे बघा, इकडे माहिती दिली आहे. इकडेही असे स्टॉल्स वगैरे आहेत. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी
अक्कलकोटला येण्याचं जे निर्णय घेतला होता तो खूप चांगला होता आणि खरंच खूप चांगला अनुभव आला. आनंद झाला, मनाला शांत वाटलं एकदम. आणि खरंच तिकडे बसल्यावरती असं वाटलं की स्वामींसोबत मी बोलतो आहे. खूप चांगला अनुभव झाला आणि खरंच खूप बरं वाटलं. 4 जण आम्ही आलो, खूप मस्तपैकी गेलो, बाईकने गेलो, मजा आली. एन्जॉयमेंट पण खूप चांगली झाली, ट्रॅव्हल पण खूप चांगलं झालं. आता अजून 1 दिवस आहोत, एकच दिवस आलेलो पण 2 दिवस केले आता सुट्टीचे. तर उद्या पण नेक्स्ट जर काय फिरता आलं तर नक्कीच जाऊ. सॉरी खूप जास्त डिटेलमध्ये दाखवू नाही शकलो, पण आमचा एक अनुभव होता तो तुम्हाला शेअर केला. त्यानंतर मग थँक्यू. इकडे अजून एक मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवतो आहे आणि आपल्या ब्लॉगला मी एंड करेन. बघा इकडे तर महादेवांची मूर्ती आहे, पंचमुखी. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.